नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवतोय तवा पुलाव। नेहमीचाच भात खाण्याचा कंटाळा आला तर हा तवा पुलाव खूप सुंदर तयार होतो आणि झटपटही होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा। आधी आपण 7 ते 8 लाल वाळलेल्या मिरच्या भिजवून घेणार आहोत। मिरच्या भिजत आहे तोपर्यंत आपण भात लावण्याची तयारी करणार आहोत। कढईमध्ये पाणी उकळायला ठेवले। आता आपण हा तांदूळ स्वच्छ धुवून उकळत्या पाण्यामध्ये मीठ आणि हळद घालून घेणार आहोत आणि त्यातच हा तांदूळ शिजण्यासाठी टाकणार आहोत। आपल्याला हा तांदूळ फुल गॅसवर शिजवायचा आहे आणि उकळत्या पाण्यामध्येच तांदूळ धुवून टाकायचा आहे। आता जोपर्यंत आपला हा भात शिजतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात। आपण आपल्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल आहेत त्या कापून घेणार आहोत। शक्यतो भाज्या उभ्या कापून घ्यायच्या आहेत। टोमॅटो कापताना त्याच्या आतील जे पाणी आहे ते काढून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपल्याला उभं कापून घ्यायचे। आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत आपण त्या सर्व टाकू शकतो, जसं की कांदा, टोमॅटो, शिमला, कोबी, गाजर, बीट, बटाटा, जे जे आपल्या घरात आहे ते आपण सर्व भाज्या यामध्ये घालून घेऊ शकतो। इथे आपण सर्व असं लांब लांब कापून घेतले। अशा प्रकारे कांदा कापून आपल्याला तो सुट्टा करून घ्यायचा आहे। आता शिमला मिरची ही आपण अशीच कापून घेणार आहोत। शिमला मिरच्याच्या आतील जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। चायनीजला आपण जशा प्रकारे भाज्या कापतो तशाच भाज्या आपल्याला इथे कापून घ्यायच्या आहेत। आता इथे साल काढून घेतलेला एक बटाटा आहे तो चौकोनी कापून घ्यायचा आहे। आपण बटाटा ही लांब कापून घेऊ शकतो, फक्त तो शिजण्यासाठी वेळ लागेल म्हणून आपण बटाटा चौकोनी कापून घेतलाय। आता बटाटा आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे, त्यामुळे तो लाल पडणार नाही। आणि आता गाजर ही आपल्याला उभेच कापून घ्यायचे आहेत। चायनीजला जसं आपण बारीक कापतोय लांब तसंच आपल्याला इथे सर्व भाज्या कापून घ्यायच्या आहेत। यानंतर आपण बीट किसून घेणार आहोत। बीटमुळे आपल्या पुलावला कलर छान येतो। आता कोबी ही आपल्याला लांब लांब कापून घ्यायचा आहे आणि ह्या सर्व भाज्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। आपण इथे वाटाणाही घेतलाय। आता बटाटा स्वच्छ धुवून घेतलाय। आपण जोपर्यंत ह्या भाज्या कापत होतो तोपर्यंत आपला भात शिजत आलेला होता। आपल्याला जास्तीत जास्त 60 ते 70% भात शिजवायचा आहे, पूर्ण भात शिजवायचा नाहीये। 60 ते 70 भात शिजला की आपल्याला गॅस बंद करून हा भात चाळणीमध्ये निथळायला काढून घ्यायचा आहे। आता भात काढून घेतलाय। आपण आधी जी मिरची भिजवली होती ती मिरची आणि लसूण आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचंय। यामध्ये थोडंसं आलंही किसून घालायचंय। आता आपण पुलाव बनवण्याला सुरुवात करूयात। इथे तव्यावर मी आधी 1 क्यूब बटर घेतले, त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेते। आपल्याला पुलावची फोडणी बनवून घ्यायची आहे, त्यासाठी आपण तेलात जिरा घालून घेतले, 1 हिरवी मिरची बारीक कापलेली आणि थोडासा लसूण घातलाय। आता उभा कापून घेतलेला कांदा थोडा परतला की आताच आपल्याला कोबी घालून घ्यायचा आहे आणि बटाटा घालून घ्यायचा आहे। आपल्याला हे 1 मिनिटभर शिजू द्यायचे म्हणजे आपला बटाटा पटकन शिजला जाईल। आता यातच आपल्याला शिमला मिरची आणि टोमॅटो घालून घ्यायचा आहे। गाजरही घालून घ्यायचे आणि किसलेले बीट घालून घ्यायचे। हे आपल्याला छान शिजू द्यायचे।
बटाटा जर थोडा कच्चा वाटत असेल तर आपण झाकण ठेवून हे 2 मिनिटे शिजू द्यायचे। बीटमुळे आपल्या पुलावला छान कलर येतो। भाज्या शिजण्यासाठी आपण यामध्ये मीठ टाकून घ्यायचे चवीप्रमाणे आणि 2 मिनिटे झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची। त्यामुळे आपला पुलाव पटकन होतो। आता यामध्ये आपल्याला जी वाटून घेतलेली मिरची पावडर होती ती टाकून घ्यायची आहे। परत 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचे। चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे। आता आपल्याला यात बेसिक मसाले आणि पावभाजी मसाला घालायचा आहे। लाल तिखट, धना पावडर, हळद आणि पावभाजी मसाला आपण इथे घालून घेतलाय। मसाले आपल्याला अंदाजाने घालायचे। आपण यामध्ये 1 हिरवी मिरची आणि वाटून घेतलेली लाल मिरची पण घालून घेतलेली होती। आता भाज्या बाजूला करून मध्ये थोडं पाणी घालून घ्यायचे आणि ह्या भाज्या पाण्यामध्ये काही सेकंदासाठी शिजू द्यायच्यात। आता यातच आपल्याला शिजवलेला भात घालून घ्यायचा आहे। इथे मी मटर घालण्यासाठी विसरले होते। आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय आणि आपल्याला ही पूर्ण प्रोसेस फुल गॅसवर करायची आहे। त्यामुळे आपल्याला पुलावला छान स्मोकी फ्लेवर येतो। हे छान मिक्स झालं की आपल्याला यावर गार्निशसाठी कोथिंबीर घालून घ्यायची। इतका झटपट आपला तवा पुलाव तयार झालाय। आपण बुंदी रायता किंवा साध्या दह्यासोबतही हा पुलाव छान टेस्ट करू शकतो। आणि 1 पॉट मील म्हणून आपला हा पुलाव छान तयार आहे। आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।